नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पिस्तूल दाखवून जबरी चोरी करणं, त्याचबरोबर मर्सिडीजवर गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या म्हस्के टोळीतील 2 सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात गुंडाविरोधी पथकाला यश आले. संशयितांकडून 1 गावठी कट्टा, 4 जिवंत काडतुसा आणि 10 लाखांची स्कोडा कार असा एकूण 11,04,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्वप्नील उर्फ भूषण सुनील गोसावी, वय वर्ष 25, राहणार त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक आणि आकाश दीपक गायकवाड, वय वर्ष 25, राहणार लक्ष्मीनगर, अहिल्यानगर अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत. 29 आणि 30 जुलैला नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसर आणि जाधवमळा या ठिकाणी संशयित भूषण गोसावी आणि त्याच्या साथीदारांनी 17,000ची लुटालूट करत मर्सिडीजवर गाडीवर गोळीबार केला होता. या प्रकरणी नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्यामध्ये प्राणघातक हल्ला आणि आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली 3 विशेष पथकं तयार करण्यात आली होती. गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकानं संशयितांचा अहिल्यानगर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, संगमनेर, अकोले, राजूर आणि लोणी परिसरात माग काढला. संशयित भूषण गोसावी हा कुल्हार या ठिकाणाहून राहुरी साखर कारखान्याकडे स्कोडा कारनं MH39 J3147 जात असताना पोलिसांनी त्याला थांबवण्याचा इशारा केला. मात्र त्याने गाडीचा वेग वाढवून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत गाडी आडवी घालून दोघांना जागीच पकडला. संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून 1 लाख रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा, 4,000 रुपये किमतीची 4 जिवंत काडतुसा आणि गुन्ह्यात वापरलेली 10 लाखांची स्कोडा कार जप्त करण्यात आली. ही धडक कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, अंमलदार विजयकुमार सूर्यवंशी, सुनील अडके, अविनाश देवरे, प्रदीप ठाकरे, राहुल जगजाप, गणेश भागवत, अक्षय गांगुडे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले, राकेश राव, संदीप पुरे, गुरु गांगुर्डे, सुनीता कवडे, त्याचबरोबर नाशिक रोड गुन्हा शाखेचे सुशांत दिघे, केतन सोनवणे आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाचे विशाल कुमार, समाधान वाजे, अजय देशमुख यांच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली. पुढील कारवाईसाठी आरोपींना उपनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.